आता बघणार आहोत चंद्रपूर येथील बातमी। चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक पहिल्या टप्प्यात म्हणजे 19 एप्रिल 2024 रोजी होणार आहे। या निवडणुकीत 15 उमेदवार रिंगणात आहेत। मतदानासाठी आता केवळ 5 दिवस शिल्लक आहे। प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे। चंद्रपूर लोकसभा क्षेत्राचे भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता आहे। जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसा प्रचाराला वेग येत आहे। वरोरा तालुक्यातील मतदारांच्या मनात काय आहे या संदर्भात लाईव्ह चंद्रपूरच्या टीमने जाणून घेतल्या काही प्रतिक्रिया। पण शेगाव येथील व्यापारी मंडळीत उभे आहोत। इथे शूजचं दुकान आहे। बघूया त्यांचंही काय मत आहे। काय आपल्या क्षेत्राचा विकास झाला काय? या 15 उमेदवारापैकी कोणी विकास करू शकतो? या 15 उमेदवारापैकी सुधीर भाऊ मुनगंटीवार हेच फक्त विकास करू शकतात। याच्या अगोदर आमदार प्रतिभा धानोरकर ह्यासुद्धा आमच्या इथं 5 वर्ष होत्या। त्यांनी निवडून विधानसभेवर निवडून गेल्या, पण त्यांनी आमचे 6 वर्ष झाली अजून शेगावचा रोडसुद्धा केलेला नाही। या आपण दुकानदारांची काय प्रतिक्रिया आहे या लोकसभेच्या संदर्भातील। दादा, शेगाव हे ठिकाण वरोऱ्यापासून लगभग 20 किलोमीटर आहे। काय समस्या आहे या ठिकाणी आणि जे उमेदवार आहे रणसंग्रामात लोकसभेच्या त्यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा पूर्ण करू शकते फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवार हेच करू शकते। ते विकास करू शकतात आणि त्यांना केलेला पण आहे, प्रोग्रेस आहे, डेव्हलपमेंट भरपूर केलेला आहे, त्याच्यामुळे उमेदवार तेच आहेत। भरपूर लोकांचा सूर असा आहे की या गावातील रोड नाही, रोडकडे लक्ष दिलं नाही, पाण्याची व्यवस्था आहे, ग्रामपंचायत सुद्धा लक्ष देत नाही। तर या सगळ्या समस्या खरंच निस्तारू शकतात का आणि कशा पद्धतीनं आपला करू? सुधीर भाऊ आले तर हे सगळ्या समस्या करू शकतात, त्यांच्यामध्ये ती क्वालिटी आहे। आतापर्यंत आले, आता तुम्ही बघू शकता हायवेचे हाल काय आहे। तर 3 वर्षाचा जो हे होता आता 7 वर्ष झाले तरी पण कंप्लीट नाही आहे, कितीतरी ॲक्सिडेंट झालेले आहेत। शेगाव बुजुर्ग येथे बऱ्याच वर्षापासून नाविकाम करत असणारे आमचे काही मित्र आहेत। या ठिकाणी त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ की नेमकं या लोकसभेच्या रणसंग्रामात त्यांचंही सुद्धा काय मत आहे। दादा, बऱ्याच वर्षापासून तुम्ही हा व्यवसाय या ठिकाणी करत आहात शेगावमध्ये, पण मात्र लोकसभेची निवडणूक आली आहे। दर पंचवार्षिक योजनेत ही निवडणूक येत असते। काय मत आहे आणि या 15 उमेदवारात कोण लायबल आहे की तुमच्यासाठी ते काम करू शकतात? लायबल म्हणजे यासाठी आहे सर की म्हणजे नाही का या लोकसभामध्ये आपल्या आर्णी लोकसभा क्षेत्रामध्ये प्रतिभाताई धानोरकर या आपल्यासाठी योग्य वाटत आहे उमेदवार। मेसा गावातील काही नागरिक आहे जे लोकसभाच्या रणसंग्रामामध्ये बोलणार आहे। बघूया या गावातील नेमकी समस्या कोणती आहे। आपल्या गावात जे व्हायला पाहिजे किंवा या लोकसभेमध्ये जे निवडणुकीत उभे आहेत 15 जण, याच्यामधून कोणावर विश्वास आहे जे चांगल्या रीतीनं काम करू शकतो? जसा आजचा विकास बघता ज्या विधानसभा क्षेत्रामध्ये सुधीर भाऊंनी काम केलं आहे ते काम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कुठेही दिसणार नाही। सुधीर भाऊ हे एक विकास पुरुष आहे, तर विकासाला जर मत द्यायचं असेल तर आज ह्या लोकसभा क्षेत्रामध्ये सुधीर भाऊ हे एकमेव उमेदवार असे आहे की ते विकास करू शकतात। बाकी जे आमच्या विधानसभा क्षेत्रात लोकसभा क्षेत्रात जे खासदार होते यांच्याकडून कोणतंही काम ह्या लोकसभा क्षेत्रात ह्या विधानसभा क्षेत्रामध्ये अख्ख्या जनतेनं दाखवून द्यावं, एकही काम झालेलं नाही। अख्खा चिमूर रोड आहे 6 वर्षापासूनचा, म्हणजे बांधकाम लटकवलेला रस्ता ह्या प्रतिनिधी दुरुस्त करू शकला नाही। लोकांच्या गैरसोयी झाली आहे, कितीतरी ॲक्सिडेंटनी लोक मेलेले आहे, याच्यावर कोणताही इथं ॲक्सेप्ट घेऊन काम केलेलं नाही आहे। त्याच्यामुळं लोकांनी विकासाला मत द्यावं, सुधीर भाऊला मत द्यावं असं मला वाटतं। पळसगावसुद्धा ताडोबा आंध्र व्याघ्र प्रकल्पातील एक गाव होतं जे वरोरा तालुक्यामध्ये वसवण्यात आलेलं आहे। वरोऱ्यापासून लगभग हे गाव 15 ते 16 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे। उमेदवार आहेत
हां बरोबर. विकास कोणता उमेदवार करू शकतो किंवा कोणत्या उमेदवाराला आपण या क्षेत्रामध्ये खासदार म्हणून पाहू शकतो किंवा तुमचे कामं करू शकतो आज असं 5 तुम्हाला वर्ष वाटतं? झाले बरोबर अजूनही आहे. कोणी नाही पाहिले. आज 5 वर्ष झाले अजूनही कोणी नाही पाहिले. कोणी आमच्या आता कोण पाहणार? आज 5 वर्ष झाले इथे येऊन आम्ही हाक द्यायचे कोणाले, आम्ही कोणाला आम्हाला कोणा विचारायचं. आज 5 वर्ष होत आहे आम्हाला. आम्ही कोणाला अजूनही विचारायचं? कोणी विचारले नाही. आता तुम्ही गाडी घेऊन आले इथं, गावातही कोणी आले नाही आणि आम्हाला म्हणजे मायबापच नाही आहे इथं. म्हणजे एकही उमेदवार नाही, बिलकुल नाही. आपला अशी तुमची नाही. खंत आता आहे. लोकसभा आता निवडणूक आहे. इकडे काकाजी आता मी एक बरेचसे शब्द झाले बोलतो आहेत. आमच्या गावठी भाषेमध्ये. आता लोकसभा आली तर मतदानसाठी येते. हां. ना आम्ही गेलो 5 वर्षासाठी, आम्ही मतदान करतो ना. कोणामुळे मतदान आहे? आमच्यामुळे मतदान आहे त्याला. मतदानाचे भूत लागतात काही. हा ते आम्हाला समजते. मग आता लोकसभा लागली तर आता लोक येतात, आम्ही वोटिंग करू तेव्हा त्यांनी निवडून येते. आणि 5 वर्ष कुठं गायब आम्ही झाले कोणतं होते? असं मग आम्ही कोणाला विचारायचं? आम्ही आज कोणतं 5 पत्र वर्ष टाकायचं? झाले आम्ही इथं बसून बसून आहे. आम्ही हे आता शाळेतले पोट्टे जाते, सगळ्या गोष्टी जाते. अजून डांबरीकरण नाही किंवा सिमेंटचे रोड नाही. जे काही शासनातर्फे होतं ते काहीच नाही अजूनही. काहीच लोकसभेच्या रणसंग्रामात पुन्हा एकदा येऊन पोचलं आहे तो वरोरा तालुक्यातील शेगाव या गावात. हे शेवटचं गाव आहे या तालुक्यातील आणि खूप मोठा प्रभाव मतदारांचा जो टक्केवारी असतो मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होत असते. विशेषतः या जंगलालगत असलेल्या गावामुळे या आदिवासी समाज, माणा समाज आणि इतरत्र जो समाज आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी काम करत असतो. बघूया त्यांच्यासोबत संवाद साधून नेमकं लोकसभेविषयी काय मत आहे त्यांचं. काका तुम्ही कोणत्या गावचे आणि तुमच्या गावात खरंच विकास झाला आहे का किंवा येणाऱ्या लोकसभेमध्ये तुम्हाला काय वाटतं? विकास तर झाला नाही बा. विकास तर काय वाटते उमेदवार कोणते आहेत तुमच्या गावाचा विकास करू शकतो का? आता विकास करू शकत. आज इथे आजोबा आहे. आजोबा कोणत्या गावचे तुम्ही? मोठ्या सारगावचे. मोठं. काय विकास खरंच झाला आहे गावाचा? गावाचा विकास खरंच झाला आहे. झाला आहे. कशा बाबतीत विकास झाला आणि कोणी केला हा विकास? विकास थोडासा मोदीनं केला आहे. मोदीने केला. हो अच्छा. हो. आता काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून अजून मोदीकडून? मोदीकडून एकच अपेक्षा आहे, आपलं चांगलं झालं पाहिजे बा. चांगलं म्हणजे काय असते ते? काय म्हणजे ना आपले कोणते कामं आहे ती मोहरे झाली पाहिजे बा. कोणते कामं असते? कोणतेही आपले वावरा शेताची किंवा कोणत्या गोष्टीचे हां. झालं आपलं. काका काय नेमका खरंच विकास झाला आहे का या क्षेत्राचा आणि कोणते उमेदवार जे आहेत तुम्हाला कमीत कमी उमेदवार तरी माहीत आहे का या क्षेत्रातले जे कोणी उभे आहेत? प्रतिभा धानोरकर आहे आणि सुधीर बाबू उनगट्टीवार आहे. त्यांच्यासोबत या व्यतिरिक्तही अजून 13 जण आहेत. हो ते बाकीचे आहे पण ते फ्रंटमन नाही आहे तेवढे, पण हे दोनच याच्यात कॉम्पिटिशनमध्ये आहे. कॉम्पिटिशनमध्ये काय वाटते तुम्हाला या क्षेत्राचा विकास दोघांपैकी कोणतरी करेल का? आता या क्षेत्राचा विकास या मागच्या पंचवार्षिक हे बाळूभाऊ धानोरकर आणि प्रतिभा धानोरकर दोन्ही होत्या. यांनी कोणत्याही प्रकारचा हा आपल्या विकास झालेला नाही आहे. आज हा 5-6 वर्षापासून रोड चालू आहे. त्याच्यावर कितीतरी लोकांचे हे झाले, ॲक्सिडेंट झाले. आणि एवढं मोठं आता आमचं हे शेगाव गाव असून इथं कोणत्याही प्रकारची सुविधा नाही आहे. एक PSC आहे, त्या PSCला अजून बरोबर उद्घाटन झालं, तिथं खाटार नाही किंवा डॉक्टर नाही किंवा काही नाही. आज 5-25 गावाच्या खेड्यातल्या परिसरातलं हे गाव आहे. इथं ग्रामीण रुग्णालयाची व्यवस्था पाहिजे तर इथे PSC दिली आहे. तर अशा पद्धतीत विकास शून्य आहे. चला जाणून घेऊया अजून. काका बऱ्याच दिवसापासून तुम्ही इथं शेगावमध्ये राहता आणि चांगल्या समस्या तुमच्या गावातल्या माहीत असेल. खरंच विकास झाला आहे का किंवा नसेल झाला तर कोणत्या समस्या? तसं विकास तर झालाच नाही आमच्या गावाचा बा. विकास म्हणून काय नाही, विकासाचं कामच नाही आहे इकडे. येणाऱ्या उमेदवार जे आहे लोकसभेमध्ये त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्याच्या अपेक्षामध्ये त्यांनी काम चांगलं करायला पाहिजे गावाच्या विकासासाठी. तसं गावाच्या विकासाचं असं मोठं काम असं काही झालं नाही. या लोकसभेत कोणते उमेदवार आहेत जे तुम्हाला माहीत आहे का उभे आहेत? हां, काँग्रेस आणि BJP बस दोनच आहे. या व्यतिरिक्तही 13 उमेदवार आहेत. 13 आहे पण ते काही नाही, दोनच पण चक्कर आहे. अच्छा. 13चं काही नाही. या दोनमधून कोण विकास चांगल्या रीतीने करू शकतो? आता सांगता येणार नाही, कारण विकास म्हटलं तर काही नाही. निवडून आल्या विकास काहीच नाही. आपल्याकडेच खिचते नाव आपल्याकडेच खिचते, काही विकास नाही आहे. आपलं कसं भरण, आपलं पोट 5 वर्ष कसं चाललं हेच पाहते, बाकी काही नाही बा. असं मला म्हणायचं बा. कोणताही पक्ष आला तर काही नसेच आहे.
मग मतदान कराल की नाही? अरे मतदान तर देईन, अधिकार आहे माझा. मला जो उमेदवार योग्य वाटेल त्याला देईल. म्हणजे विकासाला तुमचं मत आहे? हा, विकासाला मतदान आहे, विकासाला मतदान आहे, याच्यात काही शक नाही. तुम्हाला जनतेसाठी सर्व जनतेला 100% वोटिंग करा आणि आपल्या हक्काचा माणूस निवडून आणा, हे सगळ्यांना माझ्याकडनं विनंती आहे. या ठिकाणी लोकसभेच्या रणसंग्रामामध्ये 15 उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं की तुमच्या क्षेत्राचा विकास झाला आहे का, किंवा कोणता प्रतिनिधी जो आहे जो या तुमच्या क्षेत्राचा विकास करू शकतो? सध्या BJP आणि काँग्रेस आहे, हे दोनच परस्पर पक्ष नाही का, म्हणजे टफ फाईटमध्ये आहे, परंतु आमच्या क्षेत्राचा पाहिजे तसा तो विकास झाला नाही. लोकसभेचा रणसंग्राम आमच्या लाईव्ह टी व्हीवर आम्ही प्रसारित करत आहोत. आज आमची टीम येऊन पोहोचलेली आहे ती वरोरा तालुक्यातील रानतळोदी या गावामध्ये. या गावाची विशेषता अशी आहे की हे गाव पहिले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात होते. त्याला नवीन या ठिकाणी वरोऱ्याच्या 5 किलोमीटर अंतरावर बसवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी बहुतांश आदिवासी समाजाची घरं आहे. लगभग 100च्या आसपास ही घरं शासनाने बांधून दिलेली आहे. यांच्या सगळ्या सोयीसुविधा ह्या शासनाने करायच्या होत्या. नक्की त्या झाल्या की नाही हे बघून घेऊया आपल्या लाईव्ह चंद्रपूरवर. काका, या ठिकाणी लाईव्ह चंद्रपूरकडून आम्ही आलेलो आहोत. लोकसभेचे उमेदवार आहे, आपले प्रतिनिधी आता नवीन निवडून येणार आहे, त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? आमच्याकडून ह्या नागरी सुविधा आहेत, नाल्या बांधकाम, पाणी पुरवठा, ह्या अजून झालेल्या नाही आहेत. जर विकास करायचाच झाला तर आता लगभग आपल्या क्षेत्रात 15 उमेदवार उभे आहेत. तुम्ही विकास कोणाकडून अपेक्षित करता की जे करू शकेल असं तुम्हाला वाटतं? आता इथं एकही प्रचार उमेदवार आलेला नाही आहे. अच्छा, अजूनपर्यंत पोहोचले नाही आहेत. अच्छा, ठीक आहे. काका, काय वाटतं तुमच्या गावामध्ये कोणत्या समस्या आहे आणि उमेदवार जे लोकसभेसाठी उभे आहे तर कोणता उमेदवार आहे जो तुमचं पूर्ण करू शकते असं तुम्हाला वाटतं? मी अजूनपर्यंत उमेदवारी तर आलाच नाही, अजूनपर्यंत नाही आला आहे. आता येणार तो समज तेव्हा आम्ही सांगून आमच्या सुविधा ह्या आम्हाला करू द्या, आम्ही तुम्हाला सपोर्ट करू बा. नेमक्या सुविधा इथं कोणकोणत्या नाही? मेन गोष्ट नाल्या, आपल्याकडे रस्ते, पांढरा रस्ते, आणि ह्या नाल्या मेनू आहे. शेतीचं काम झालेलं आहे, शेतीचं झालं आहे, पण पांढरा रस्ते म्हणजे आपला शेतात जाण्यासाठी रस्ता, ते मुख्य अजून मार्ग आहे, ते व्हायला पाहिजे. हां, त्या जर करून देत असतील तर आम्हाला काही हरकत नाही.